कुकरला डाळ भात लावून घेतला आहे. बाजूला एक शिमला मिरची मोठी कापून घेतलेली आहे. डाळीच्या फोडणीची तयारी केलेली आहे आणि इथे आंबरस बनवायची तयारी आहे. तर आंबे कापून घेतले छानसे आणि चमच्याने या पद्धतीने त्याचा गर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्याच्यामध्ये चवीनुसार वेलची पूड, जायफळ, साखर आणि थोडंसं दूध घातलं. पाणी घालायचं नाही, कारण हा आंबरस आपण चपातीसोबत खाणार आहोत, तर तो घट्टच असावा. खूप घट्ट होऊ नये म्हणून थोडंसं दूध घातलं आणि दूध घातला तर आंबरस खाल्ल्याने काहीही तकलीफ होत नाही. आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली आणि छान असा मिक्सरला फिरवून घेतला. मस्त असा आपला आंबरस तयार झालेला आहे. तर आजची आपली थाळी आहे साधी सोपी पण एकदम बेस्ट अशी आंबरस थाळी. तर आपला आंबरस तयार झालेला आहे. आता आपण भाजीची तयारी करू. तर आपण शिमला मिरचीची छानशी भाजी करतोय. तर आपल्याकडे थोडे शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणे चांगले तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या. खूप सारे साहित्य आपण याच्यामध्ये घालणार नाही. खूप कमी मसाल्यामध्ये ही शिमला मिरची आपण करतोय. थोडीशी कोथिंबीर, हे कोरडंच फिरवून घेतलं. इकडे कुकर आपण थंड झाल्यानंतर चेक करतोय. तर मस्त अशी डाळ शिजली गेलेली आहे. या डाळीमध्ये मूग डाळ आणि तुरीची डाळ आहे. तर मस्त कुकर झालेला आहे. तर आता आपण पहिल्यांदा भाजी करून घेऊयात. तर एक पळी तेल चांगलं तापलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता थोडासा तोडूनच घालायचा आणि ही शिमला मिरची जी मोठालेच काप करून घेतलेली आहे ती या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. शिमला मिरची लगेचच परतली जाते तेलामध्येच तिला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिट चांगली परतली की शिमला मिरची बाजूला करायची. मध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये आपण जो मसाला फिरवून घेतला होता तो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. तो मिनिटभर परतला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून त्याच्यामध्ये हबका मारून घेतला, जेणेकरून हा मसाला जळू नये. आणि 2 मिनिट झाकण ठेवलं. 3ऱ्या मिनिटाला आपली मस्त अशी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. शेंगदाणे जे छान असे खरपूस तळलेले होते आणि लसूण आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, याच्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते. शिमला मिरचीची भाजी न खाणारे देखील ही शिमला मिरचीची भाजी चवीने खातील. तर मस्त अशी आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी पुन्हा कोथिंबीर घातली. आपण वाटणामध्ये देखील कोथिंबीर घातली होती. कोथिंबीर घातल्यावर भाजी पुन्हा मिक्स केली आणि मस्त अशी चवदार आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आता ही भाजीची कढई आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. आता आपण जी डाळ आहे ती फोडणीची डाळ करूयात. तर त्याच्यासाठी कढई गरम झाली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम झालं, मोहरी घातली, जिरं घातलं, हिंग घालायचं आहे तेलामध्येच, कढीपत्ता घातला, कढीपत्ता तोडूनच घातलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. आलं लसूणने डाळीची चव खूप छान होते. हे सर्व चांगलं परतून घ्यायचं. अर्धा मिनिट चांगलं मंद आचेवरती परतून घेतलं की याच्यामध्ये बारीक कापलेला एक चांगला लाल टोमॅटो घालून घ्यायचा. तो लगेचच परतावा म्हणून त्याच्यामध्ये मीठ घालायचं, हळद घालायची आणि या फोडणीला चांगलं मिक्स करायचं. मिनिटभर फोडणी चांगली परतली की आपण जी डाळ घेतलेली आहे तिला आपण मॅश करून घेतोय. पळीने थोडंसं मिक्स केलं तरी देखील ही डाळ चांगली शिजलेली आहे, तर लगेचच मॅश होते. फोडणी झालेली आहे त्याच्यामध्ये ही डाळ घालून घेतली, पळीने फिरून घेतली तर तुम्ही बघता एकदम एकजीव झालेली आहे. अर्धा ग्लास पाणी घातलं आणि छान अशी मिक्स करून घेतली. एक उकळी काढून घेतली की डाळ आपली तयार झालेली आहे. तर इथे डाळीला एक उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली ही डाळ तयार झाली आहे, जी आपण भातासोबत खाऊ शकतो, चपातीसोबत देखील खाऊ शकतो. तर आता आमच्या मॅडम, पद्मवी मॅडम चपाती करणार आहेत आज किचनमध्ये, माझ्या अगोदरच उभ्या आहेत. तिच्यासाठी एक पोळपट आणलेला आहे, त्याचा श्रीगणेश देखील तिने आज केलेला आहे. तर मम्मा मला देखील चपाती करायची आहे तुझ्याबरोबर म्हणून बाजूला येऊन उभी राहिली. तर तिला मी 2-3 छोटे छोटे गोळे एका ताटलीमध्ये दिलेत आणि सुकं पीठ देखील दिलं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मुली ज्यावेळेस छोट्या असतात, मुलीच काय मुलं देखील
ज्यावेळेस त्यांना स्वयंपाकाचं वेळ असतं, ज्यावेळेस आपण किचनमध्ये काही ना काही बनवतो त्यावेळेस त्यांना देखील बनवायचं असतं, त्यावेळेस आपण जर त्यांना बाजूला पळवलं तर मग मोठे झाल्यानंतर जेव्हा आपण बोलू की ए चपाती भाजू लाग, चपाती करू लाग, तर तेव्हा येणार नाही, तेव्हा त्यांच्याकडे कारणं असतात. पण ज्यावेळेस त्यांना आवड असते ना त्याच वेळेस त्यांना या पद्धतीने करू द्यायचं. तर तुम्ही बघता एकदम आनंदाने ती चपात्या मला करू लागते आहे. आणि चपाती करण्यासाठी स्पेशल मी तिला लाकडाचा पोळपट आणलेला आहे, कारण माझ्याकडे जो पोळपट आहे त्याच्यावरती चपाती चिकटते. तर जे नवशिके असतील त्यांच्यासाठी असं लाकडाचा पोळपट घेतलेलाच योग्य, म्हणजे त्याच्यावरती चपाती चिटकत नाही. तर मी तिला एका ताटलीमध्ये 2-3 गोळे दिलेले आहेत पिठाचे छोटे छोटे, छोटी चपाती करता यावी म्हणून. तर तुम्ही बघू शकता ती मस्त अशी एकदम खुश होऊन चपाती लाटते आहे. आणि दिसायला देखील दृश्य इतकं छान दिसतंय की मायलेक एकाच वेळेस चपात्या लाटतायत. तर यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकणं म्हणजे फक्त पैशासाठीच नाही, तर या ज्या छान मेमरीज आहेत त्या देखील राहतात. ही एक आठवण, जशी लेक छोटी असताना कशी चपाती लाटते ही आठवण कायमस्वरूपीच राहील. त्याच्यासाठी यूट्यूबचे धन्यवाद देखील करायला हवेत. तर चला, पर्णवी आता चपाती लाटते. तर चपाती लाटताना ती चिकटली खाली पोळपाटाला. तर म्हणत होती ती, मामा व चपाती चिटकली खाली. तर मी म्हटलं पुन्हा गोल कर आणि पुन्हा लाट. तर तिला अक्षरशः कंटाळा आला नाही. तिने ती चपाती हे पहा चिकटली, तर तिला म्हटलं की पुन्हा गोल कर आणि पुन्हा लाट. तर तिने 2 वेळा ती चपातीला पुन्हा गोल केलं आणि पुन्हा लाटलं, पण न कंटाळता तिने हे काम केलं. ज्यावेळेस मोठी होईल ना त्यावेळेस मग ते कारणं सांगतात, कंटाळा येतो, मला अभ्यास आहे, मला खेळायला जायचं आहे वगैरे. तर तुम्ही बघू शकता एकदम खुशीने ती पुन्हा तिने तो गोल केला आहे आणि पुन्हा ती चपाती लाटते. असं तिने 2 वेळा ती चपाती मोडून, कारण एकदा नाही तर 2दा ती चपाती चिकटली होती. तर ती पहिल्यांदाच चपाती भाजते आहे. चपाती भाजते ती बऱ्याच वेळास. मी तिला सकाळी चपाती भाजायला बोलवते. तर तुम्ही म्हणाल छोटी आहे, गॅसजवळ यायला नको, पण मोठाले बाजूला असतील तर काही प्रॉब्लेम नाही. आपण असताना त्यावेळेस ते छान अशा चपात्या मस्त जेवण देखील बनवू शकतात, ज्याची खरंच गरज आहे. मुलींनाच नाही तर मुलांना देखील थोडंफार जेवण यायलाच हवं. तर हे पहा मस्त अशी गोल चपाती तिने लाटलेली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण जी थाळी बनवतोय आमरस थाळी, तर त्याच्यामध्ये आपण छान अशा चपात्या बनवतोय. आमरसबरोबर आपण आज चपाती खाणार आहोत. छान अशी आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. आमरस देखील बनवून तयार झाला आहे आणि आता आम्ही दोघी ह्या चपात्या बनवून घेतो. तर मॅडम एकदम खुशीने चपात्या लाटून घेत आहेत आणि तिने एवढी खुश होऊन ती चपाती लाटलेली आहे. तर मी देखील ती एकदम मस्त अशी चपाती भाजून तिला दिलेली आहे. माझी चपाती ठेवून पहिल्यांदा मी तिची चपाती झाल्यानंतर ती चपाती छान अशी तेल लावून तव्यावरती भाजून टोपल्यामध्ये घेतली आणि तिच्या चपात्या स्वतःच तिनेच खाल्लेल्या आहेत. एकदम छान लाटल्या होत्या, जाड नव्हती, काही नव्हतं. तर तुम्ही देखील या पद्धतीने मुलांना ज्यावेळेस जेवण बनवण्याची इच्छा आहे, आपल्याबरोबर काही काम करण्याची, ज्यावेळेस ते आवडीने येतात त्यावेळेस त्यांना करू द्यायचं. त्यांची ती एक ॲक्टिव्हिटी देखील होते आणि नवनवीन काही शिकतात देखील. आता तसे सुट्ट्यांचे दिवस आहेत तर त्यांचा वेळ देखील जातो आणि मस्त असे काहीतरी नवीन शिकतात, ज्याचा फायदा त्यांना नंतर होतो. तर चला आता झटपट आम्ही चपात्या लाटून घेतो. चपाती तयार झाल्यानंतर पर्णवी दाखवते देखील. मी छान अशी चपाती मस्त लाटलेली आहे. एकदम खुश होऊन तुम्हाला दाखवते की किती छान चपाती लाटलेली आहे. तर मस्त अशा चपात्या आम्ही आता तयार करून घेतो आहे आणि ह्या चपात्या झाल्यानंतर आपण सलाडमध्ये काही युनिक असं बनवणार आहे. खूप झटपट होणारं. बीट बरेच जण खात नाहीत, तर बीटाचंच आपण सलाड आज बनवतो आहे. बीट कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या शरीरात जायला हवंच आहे. बीटाला थोडंसं मीठ आणि तिखट लावलं तरी देखील ते खूप छान लागतं, पण बरेच जण ते खात नाहीत. बीटाने रक्त वाढायला मदत होते. जसं बीट लाल आहे तसंच ते आपलं
रक्त देखील शुद्ध करतं आणि रक्त वाढायला देखील मदत होते. तर त्याच बीटाचं झटपट आपण ह्या चपात्या झाल्यानंतर सलाड बनवून घेऊयात. त्याच्यासाठी बीट चांगलं धुवून आणि साल काढून घ्यायचं. त्याचे छान असे पातळ पातळ काप आपण करून घेणार आहोत आणि त्याला साधा सोपाच मसाला लावायचा आहे. हे पहा, मस्त पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. एकदम गोल गोल चपाती तिची फायनली तयार झालेली आहे. आणि तिने अशा 4 चपात्या केल्या होत्या, ज्या मस्त मी तिला भाजून दिल्या आणि त्या जेवताना तिने काही आणि आम्ही देखील त्या खाल्लेल्या आहेत. तर चला, आता ही चपाती जी टम्म फुगली, तर ती चपाती टम्म फुगल्यानंतर ती खूप खुश झाली की माझी चपाती अशीच टम्म फुगायला हवी आहे. पण तिने जी चपाती केली होती तिला मी चपाती डायरेक्ट सुकं पीठ लावून लाटायला सांगितली होती. उंडा केला नव्हता, त्याच्यामुळे ती चपाती काही फुगली नाही. पण नेक्स्ट टाईम ती उंडा करून मध्ये तेल लावून उंडा करून चपाती लाटणार आहे आणि तिची चपाती देखील छान अशी टम्म फुगणार आहे. तर चला, चपात्या तयार झालेल्या आहेत. त्यांना तेल लावून घेतलं. पन्नवीच्या चपातीला देखील छान असं तेल लावलेलं आहे. मॅडम खूप खुश आहेत की माझी देखील चपाती मम्माने छान भाजलेली आहे. आणि चपात्या आम्ही लोखंडाच्या तव्यावरतीच भाजलेल्या आहेत. चपात्या भाकरी शक्य असेल तर लोखंडाच्या तव्यावरच करायच्या, जेणेकरून लोह आपल्या पोटामध्ये जातं, ज्याची गरज स्त्रियांना तर जास्तच असते. आता या चपात्या झाल्यानंतर आपण बीटरूट बनवतो आहे. तर त्याच्यासाठी मी फक्त मिरची पावडर, हळद पावडर आणि जिरे पावडर वापरणार आहे. बीटरूटच्या स्लाईस करून त्याच्यावरती भुरभुरायचं आणि कढईमध्ये थोडंसं, हे पहा चपात्या दाखवल्यात आम्ही तुम्हाला छान अशा. मॅडम खूप खुश आहेत. हे पाहाल तुम्ही, जवळून तुम्हाला दिसते पद्मवीची चपाती छान अशी तिने केलेली आहे चपाती. तर बीटरूटच्या स्लाईस मी थोडासा मसाला भरभरून थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्यात आणि छान असं आपलं सलाड देखील तयार झालेलं आहे. फक्त 2च मिनटात एका बाजूने 2 मिनिट असे मी त्याला मंद आचेवरती परतून घेतले. मस्त असं हे सलाड देखील तयार झालेलं आहे. कुठल्या ना कुठल्या कच्च्या भाज्या, या फळभाज्या कोशिंबीर टाईप आपल्या जेवणामध्ये असायलाच हव्यात. तर मस्त आपली आजची आमरस थाळी तयार झालेली आहे. तर पहिल्यांदा आपण सलाड, शिमला मिरचीची भाजी, मस्त गरमागरम डाळ भात आणि छान असा आपला आंबरस, बघून खावासा वाटेल असा एकदम मस्त आंबरस तयार झालेला आहे. आणि त्याच्यासोबत गरमागरम चपात्या आणि घरीच बनवलेली मिठाई आहे. जी मिठाई मी सोलकढी केल्यानंतर जे आपण नारळाचं दूध गाळून घेतलं आणि जो नारळ चोथा उरतो ना, त्याच्यातून ही मिठाई केलेली, ते देखील ताटामध्ये वाढलेले आहे. तिचा व्हिडिओ मी नक्की नंतर शेअर करेल. तर अशा पद्धतीने आपली मस्त टेस्टी आजची साधी सोपी पण अतिशय चवीला भन्नाट अशी आमरस थाळी तयार झालेली आहे. आणि लेकीने देखील खूप मदत केलेली आहे छान अशा चपात्या करू लागायला. ती देखील खूप खुश होती. तर मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे. एक लाईक केल्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू.